बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा कायदा लागू झालेला आहे, याचं गांभीर्य अद्यापही समजून घेतलेलं नाही। खरं म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीची खरं म्हणजे गरज नव्हती जर त्यांनी वेळेमध्ये मुदतीमध्ये अर्ज मंजूर केले असते। शासनाचाच आदेश आहे 1 महिन्यामध्ये प्रत्येक अर्ज निकाली निघाला पाहिजे, परंतु हे वर्षानुवर्षे अर्ज प्रलंबित ठेवत आहे। त्याच्यामुळे नोंदीत बांधकाम कामगारांना खूप त्रास होतो, वाट बघावी लागते, हेलपाटे मारावे लागतात आणि ते अर्ज मंजूर करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या जाचकाठी यामध्ये दाखल केलेले आहेत। या कायद्यामुळे होणार आहे काय हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही जो अर्ज केलेला असतो तो खरं म्हणजे ताबडतोब अर्ज मंजूर व्हायला पाहिजे। काही राज्यांच्या मध्ये दुसऱ्या दिवशी हातात कामगारांच्या कार्ड सुद्धा मिळतं। त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या कामगारांच्या कार्डाचे पैसे कंत्राटदाराला या मंडळाने देऊन टाकलेले आहेत, त्यांच्याकडनंही पैसे खाल्लेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये कामगारांना आज ते कार्ड देऊ शकत नाहीत। त्यांना विचारलं तुम्ही कार्ड देतायत का, तर तोंडावर देताय म्हणून सांगतात, परंतु प्रत्यक्षामध्ये कुणालाही कार्ड मिळत नाही। ही अवस्था आहे। दुसऱ्या बाजूला हे वर्षाला 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्या ऑनलाईन काम करणाऱ्या कंपनीला देतात आणि एवढे पैसे घेऊन सुद्धा ही कंपनी कामगारांचे अर्ज वेळेवर निकाली काढत नाही, अर्ज मंजूर झाले तरी पैसे मिळत नाहीत। हे सगळं सुरू आहे। या सगळ्यांना पायबंद घालण्यासाठी, व्यसन घालण्यासाठी हा लोकसेवा हक्क अधिनियम आहे। त्या कायद्यामुळे होणार आहे काय? हा कायदा स्वतः मंडळाने सुद्धा स्वतःला लावून घेतलेला आहे, तसा ठराव त्यांनी केलेला आहे, पण लावून नुसता घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी अद्याप सुरू केलेली नाही। म्हणून ती अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची वाट बघायची नाही, तर स्वतः कामगारांनी काही त्याच्यामध्ये पावले जर उचलली तर त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल। आपोआप त्या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही असं त्या कायद्याची अवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे। कायदा काय सांगतो? एखाद्या नोंदीत कामगाराचा मृत्यू झाला तर 7 दिवसामध्ये त्याला अंत्यविधीची रक्कम मिळाली पाहिजे। 1 महिन्याच्या आत महिन्याला 2000 रुपये ही रक्कम मिळाली पाहिजे। 50 वर्षाच्या वर जर वय असेल मयत कामगाराचे तर 2 लाख रुपये मिळाले पाहिजे। 1 महिन्यात व्हायला पाहिजे, पण हे होत नाही। नोंदणी जी पूर्ण करायची आहे किंवा नूतनीकरण जे करायचं आहे ते त्यांनी 60 दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे आणि इतर लाभाच्या अर्जासाठी त्यांनी 90 दिवसाची मुदत घेतलेली आहे। खरं म्हणजे याच्यासाठी सरकारनं नेमलेली जी कमिटी होती, अभ्यास कमिटी, त्याने असं शिफारस केली होती की बांधकाम कामगारांचे कुठलेही अर्ज असोत ते 1 महिन्यामध्ये मंजूर झाली पाहिजे। परंतु हे काय मंडळ बट्टिकच आहे सरकारचं। परंतु यांची लहर अशी कामगार मंत्र्यांची आणि सचिवांची की त्यांनी याला 90 दिवसाची मुदत 3 महिन्याची केली आहे। पण आज सुद्धा सगळ्या अर्जांचे 90 दिवस होऊन गेलेले लाखो अर्ज प्रलंबित आहेत। काय त्याची त्यांना पर्वा वाटत नाही। मृत्यूचे अर्ज पेंडिंग आहेत, घरांचे अर्ज पेंडिंग आहेत, स्कॉलरशिपचे अर्ज पेंडिंग आहेत। म्हणजे हा कायदा काय सांगतो की हा कायदा जाहीर केल्यानंतर म्हणजे 9 जुलै 2025 ला हा कायदा लागू झाला आणि या अधिनियमामध्ये कलम 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी परिपत्रक काढल्यानंतर, GR काढल्यानंतर 3 महिन्यानंतर हा आपोआप कायदा लागू होईल। म्हणजे हा 10 नोव्हेंबर पासून कायदा लागू झाला। मग आता कामगारांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की साधा अर्ज करा। काय अर्ज करायचा? तर हा लोकसेवा हक्क अधिनियम नुसार अर्ज म्हणा आणि आमचा अर्ज त्याचं प्रोफाईल एक झेरॉक्स जोडा। 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहे, 2 महिन्यापासून जास्त दिवस प्रलंबित आहे, ताबडतोब मंजूर करा असं तुम्ही अर्ज करा। साधा अर्ज करा, अर्जाला पोच घ्या। त्यांनी जर त्याचा महिन्याभरात निकाल दिला नाही तर प्रत्येक अर्जासाठी 5000 रुपयाचा दंड त्या अधिकाऱ्यांना होऊ शकतो। हे पहिल्यांदाच घडतंय। आजपर्यंत त्यांना कोण धरणारे नव्हते, हे सगळे बेजबाबदार पद्धतीने काम चालू होतं, पण आता 5000 रुपये दंड त्यांना होऊ शकतो।
म्हणून जर काही महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी अर्जच केला नाही, आमचा अर्ज का तटलाय, तर मग वर्षानुवर्ष असंच राहील, असंच चालेल. तर हे एक नवीन प्रक्रिया आहे, समजावून घ्या. नुसता भांडी पेट्या करू नका. इतर स्कॉलरशिप महत्वाची आहे, ती दरवर्षी मिळणारी आहे. भांडी एकदाच मिळणार आहेत. काय औलादीची भांडी आहेत ती तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे की तुम्ही लक्ष द्या आणि हा कायदा लागू होण्यासाठी तुम्ही अर्ज करा, प्रलंबित असतील त्याने. आणि याबद्दल जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. जरूर विचारा. हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. हे तुम्ही विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, आठवणीने लाईक करा आणि प्रसार करा. एवढी विनंती करून मी आज माझे भाष्य पूर्ण करतोय. धन्यवाद.